नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेला नाहीये। आता त्यासोबतच काही लाडक्या बहिणींना जे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीये। आता ज्या ज्या अगोदर काय तर लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी होऊ शकली नव्हती आणि ज्या पात्र लाभार्थी आहे, ज्या पात्र होत्या पण त्यांची ई-के-वाय-सी अभावी किंवा त्यांच्या ई-के-वाय-सीमध्ये थोडासा बदल झाला होता, त्यामुळे त्यांना आता पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। त्या लाडक्या बहिणींना पुन्हा म्हणजे 4ही हप्ते आता फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते हे एकत्र मिळण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे। आता एकत्र जर मिळाले त्यांना 6,000 रुपये मिळणार आहे व ज्या रेग्युलर ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळत असतो तो जानेवारीचा हप्ता मिळत असतो। जानेवारीचा हप्ता त्यांना 1,500 व फेब्रुवारीचा हप्ता, अजून फेब्रुवारीचा हप्ता बी आता त्या संदर्भातही अपडेट आलेली नाहीये। पण लाडक्या बहिणींना आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्यांचा हप्ता रोखला गेला होता व पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या इलेक्शनपूर्वी त्यांना हप्ता देण्यात येईल अशी आशयाची बातमी माध्यमामध्ये पसरली होती, पण तसं काही झालेलं नाहीये। लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीमध्ये हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। जवळपास 15 तारखेच्या आत ह्या आता झेडपीचा निकाल म्हणजे आज रोजी लागणार आहे। 9 फेब्रुवारी हा निकाल लागेल व 15 दिवसाच्या आतच हे पैसे लाडक्या बहिणींना मिळू शकतात असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे। आता ज्या लाडक्या बहिणी लाभार्थी लाडक्या बहिणी आहे त्यांना अजूनही नोव्हेंबरपासून हप्ते मिळाले नाहीये, त्यांनाही ई-के-वाय-सीचा ऑप्शन देण्यात आलेलं नाही। 31 मार्चपर्यंत त्यांना ई-के-वाय-सी करावी लागणार आहे। ई-के-वाय-सी म्हणजे काय की त्यांचं हो किंवा नाही लाभार्थीचं ई-के-वाय-सी मध्ये थोडासा बदल करणं आवश्यक आहे। आता ज्या पात्र लाभार्थी आहे त्यांना हे पैसे मात्र मिळणार आहे, पण अपात्र लाभार्थी जे आहे तर त्यांचे मिसेस समजा काही नोकरदार आहे, काही लाडक्या बहिणींना उत्पन्नाच्या त्या अटीमध्ये बसत नाही व ज्या लाडक्या बहिणींना 5 एकरच्या वरची शेती आहे तशा लाडक्या बहिणी मात्र यापासून वंचित राहणार आहे। काही लाडक्या बहिणी अशा आहे की त्या कर टॅक्स वगैरे भरत असतात, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। आता ज्या पात्र लाभार्थी आहे त्यांना लवकरच हप्ता वितरित केला जाईल, म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचे ते म्हणजे 3,000 रुपये त्यांना एकत्र मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कृषी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।